पंच लक्ष आणि पहिली पकड यशस्वी केली कौरव कला आला अतुल पाटील एकेकाळचा वादा हनुमान उडी एक्सपर्ट असणारा खेळाडू नाव त्याचं अतुल पाटील उर्फ शामू स्टेजच्या समोरील जी गाड्या आहेत त्या साईडच्या लॉक केलेल्या गाड्या थोडस साईडला काढा अरे ह्यांना हवा सोड काय सांग काय फरक पडत नाही किती वेळा सांगू दे महाराष्ट्र पहिला झाला असता ऐकलं असतं तर सांगायचं म्हणजे आपली मर्यादा तर संपलेली एक सुंदर मैदान आहे साहिल पाटील प्रो कबड्डी खेळाडू कौरवचं नाव ज्याने देशात निर्माण केलं असं साहिल पाटील रेड टाकतो हाय तुमची इच्छा पूर्ण करून करायला चांगला बोले बरेचसे अंतर कापून आपल्या कौलव मध्ये कबड्डी समालोचनासाठी कुणारे सती दिले शिपर गेले हे कोकमी हस्त आपल्या समाज गेला आवडीचे हजरबाई स्वप्नात मॅच चालली सुंदर पकड पुन्हा खेळूला थोडस गोळावर सरकलाय का बघा ग्राउंडला कोंबडा दिला का नाही अरे उंच पुरा सायकल पाटील गेले की साहिल पॉइंट खासियत आपल्या कौरव संघातून खेळतोय ठरल्याचा 2 नंबर हा सेमी सामना चालू आहे माहितीसाठी अतिशय सुंदर आणि जंप मारणार पुढे पुढे जंप मारते जरा ते पुढे बसल्यावर मारणार बघ 4 गुण कौलव बॉलला का लावले 3 गुण ठरले प्रेक्षकांच्या मनात सामना समान गुणावर चाललाय 4-4 4-4
रेस कटा झाला पडला पडला हे नाही म्हणलं इकडलं बरोबर त्यांच्यातलं बी नाही बोनस शेवटला रेजेंडा आवडीचे आदरभाई माईकशी वारंवार आपल्याला सूचना त्या बोटाला राहिलं पुन्हा वेळेसाठी सुधी हुजरे झपक 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 निलेश आपल्या संघासाठी खेळतोय निलेश बडकेचे वडील आणि चुलते सुद्धा सामना बघताय तिसरी डेलाईट पॉईंट आणावा लागतो प्रेक्षकास तुफान आले ज्याला फान नाही असं तुफान. अतुल पाटील पशा कौलवचा झाडू अमर कोलाडे स्टेजची संपर्क साधायचा आहे आज सेमी सामना चालू आहे प्रेक्षकांच्या मदतीसाठी पहिल्या सेमीत सामना अतिशय कसून चाललाय 7 कौलव 6 काही प्रेक्षकांना मागच्या इलेक्ट्रिक बजाज स्कोर बोर्ड उचलत आहे त्यांच्यासाठी सांगावं लागतं पुन्हा अतुल पाटील सामना पाहण्यासाठी तुफान परीक्षकांनी अजून येते चारी कोपरे फुलय यायला जागा नाही मुंगीला सुद्धा तो जागा नाही एवढी अवस्था
सगळ्या शिंगा त्यांच्याकडे फायनल बघूनच जायचे सर्वांनी. आमच्या पंच असोसिएशनच्या खरोखर त्यांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेत आहे. दुसरा पुकार मावळा सोडवली विरुद्ध जय हिंद. जय जिंदगी मावळा सोडवली. दुसरा पुकार आपण तयार राहायचं आहे. जय जिंदगी मावळा सोडवली. आपण सामना संपता जाता यायचं आहे. वेळेचं बंधन आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं जास्त वेळ लावायचा नाही. आपण तिसरा पुकार दिल्यानंतर सामना संपताच मैदानामध्ये आपली उपस्थितीची नोंद करायची आहे. मावळा सोडवली जय जिंदगी दुसरा पुकार. अतिशय सुंदर असं हे मैदान आहे. पुन्हा सामना 9 गुण शेवटपर्यंत पारडं कोणीकडे चुकतंय सांगता येत नाही. सामना संत बुद्धीने चालणार. सांगतो कुठं प्रेक्षक भरपूर वाढायला ते मोबाईल माहिती का मोबाईल तिला महागडे वापरून बघायला मिळते का ते फोनवर व्हिडिओ मारायला बरोबर तिथे वापरून बघायला मोबाईलमध्ये वापरून बघायला इथे कळलं का वापरून बघायला इथे आणि तिच्या मागाय का नाही लागला तो मोबाईल साईडला बारका आहे सगळं टिकून मारलं. हां तिच्या मागे वापरून बघायला मोबाईलमध्ये तिकडे बघायला ती सुंदर बोलली त्याच्या मागं त्या वापरून बघायला ती साईडला शिकतो ती मागे निळ्या टी शर्ट नाही ती साईडला शिकतो पण टक्कर गोरा आहे आणि आज अनेक प्रेक्षकांना वाटलं असेल की आज रणगाडा काय खेळत नाही. रणगाडा म्हणजे वैभव रामाने. आज तांत्रिक अडचणीमुळे त्याला येता आलं नाही. तो मुंबईलाच आहे ही प्रेक्षकांच्या माहिती असेल. निवड झाल्यामुळे तिकडे ट्रेनिंगला गेलेला आहे. आणि त्याची पकड एक नंबर असायची. सगळीच मुलं काय आउट
झालेले प्लेयर घडलेचे खाली बसून त्या प्रेक्षकांना मागं दिसणार 1 नंबर 7 नंबर ठरले खाली बसून. तिसरा आणि अंतिम पुकार मावळा सोडवली विरुद्ध जैन चित्रगंज. आपण मैदानावर यायच्या मावळा सोडवली जैन चित्रगंज. तिसरा आणि बक्षीस त्यांनी दिले 5,000 रुपये. पंकज पोलिसा टेन्शन राहणार 2-2 एकरी. त्याला 2 सायला 2 एक आलो आणि एक मारला इन्फंट्रीमध्ये. शिवमुद्रा कबड्डी संघाचे काही खेळाडू आणि जे खेळणार आहेत ते खेळाडू कबड्डी विषय. शिवमुद्रा संघाचे लहान खेळाडू आणि जे खेळत नाही ते मोठे खेळाडू कमाने बशी जायचे मान्यवर येत नाही. शिवमुद्रा कबड्डी संघाचे लहान खेळाडू आणि मोठे खेळाडू जे खेळत नाही त्यांनी गेटवर जायचं. गेटवर आता जागा सोडा मान्यवर येत आहे. गेटवरची जागा रिकामी करा. ते तोंडाला जरा सुद्धा घाम येत नाही. कॅम्पला आलेले मुलं सुद्धा गेटवर जायचे. जी कॅम्पला मुलं आलेले कौलव आमच्या जरा घामानं पा गांडीतून बिल्डिंग घाम नॉर्मलच केले आपण करणार. आणि सगळं एक सुंदर मैदान अभी चरापले रेडीसाठी सज्ज. आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आमच्या आवडीचे सर्व कबड्डी रसिक आदर आहेत आणि सर्व त्यांचे मित्रपरिवार त्यांचे सहभागी. लहान मोठी मंडळाचे कार्यकर्ते खेळाडू त्यांनी गेटवर जायचे. बराच काळ झाला मी पुकार देतो. मान्यवर काही क्षणात येत आहेत. 20 गुण कौलव, 13 गुण जय हिंद इचलकरंजी मावळा सोडली. आपण तोच मैदान घ्या. जय हिंद इचलकरंजी मावळा सोडवली. जी प्रेक्षकांमध्ये बसले थोडासा वाट सोडा मान्यवरांना येण्यासाठी. पब्लिकच एवढं आलंय की अपेक्षेपेक्षा जबरदस्त पब्लिक. जवळजवळ बोलली तर 4-5 लाख पब्लिक बसेल. हा 2-4 लाख पब्लिक बसेल म्हणते. बसेल म्हणते 2-4 लाख. त्यासाठी आम्ही
जागा मिळेल तिथं पब्लिक गॅप काढणार बा. एक विनंती युवाची दुसरे त्या नवीनच्या पंचवीस आपण आमच्या मंडळाला सहकार्य केलेल्या बदल युवाची दुसरे ते जोडायचं कॅमेरामॅन सुशांत जाधव सगळे शांती आमच्या प्रेक्षकांवर पण येतात कॅमेऱ्याकडे फार प्रेक्षक आले परेडसाठी चाललाय की जबरदस्ती या गावचा खेळाडू नावचे संशोधन प्रेक्षकानं खचा खचा खच भरले लेखन म्हणलं चांगल्या बोली म्हणते बघ आता. सगळ्या मुली मावळ सोडोली जयंत परिसरात कोणत्या मैदानामध्ये मावळ सोडोली जयंत त्वरित मैदानामध्ये त्वरित मावळा सोडोली जयंत हॅलो मान्यवरांची उपस्थिती लागते रस्त्यावरचं प्रेक्षक उठायचं आहे VIP स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनंजय भाविक युवा शक्ती राधानगरी तालुक्याचे अध्यक्ष माननीय श्री शेखर भैया पाटील चाळेकर यांच्या शिवमुद्रा कबड्डी संघाच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे त्यावर व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भाविक युवा शक्ती राधानगरी तालुका अध्यक्ष माननीय शेखर भैया पाटील चाळेकर यांच्या शिवमुद्रा कबड्डी संघाच्या वतीनं मनापासून मनपूर्वक असं सहर्ष स्वागत. शेखर भैया पाटील यांना विनंती आहे व्यासपीठावर विराजमान व्हायचा. शेखर भैया पाटील यांना विनंती आहे व्यासपीठावर विराजमान व्हायचं. एका आक्रमक कर्तृत्व आणि नेतृत्व आणि कर्तृत्वाचा संगम म्हणजे शेखर भैया पाटील. एक आगळं वेगळं रूप म्हणजे शेखर भैया पाटील. युवकांचे युवक हृदय सम्राट, युवकांचे महामेरू, युवकांचा तारणहार म्हणजे शेखर भैया पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे स्वराज्य ग्रुप ज्यांनी महाराष्ट्रात 36 जिल्हे 358 तालुके 27 महानगरपालिका 7 कटक मंडळ पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ खानदेश उत्तर महाराष्ट्र मराठवाडा अशा अनेक भागात स्वराज्य ग्रुपाची महती पोहोचवली असे शेखर भैया पाटील यांचं इथं आगमन झालंय. आमच्या शिवमुद्रा क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. युवकांचे महामेरू, युवकांचे युवक हृदय सम्राट, युवकांचे तारणहार शेखर भैया पाटील
यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष असं स्वागत आहे मंडळाच्या वतीनं. एकदम स्पीड अटॅक मारतो. सागर शिरगावे आपण पटकन यायचं स्टेजवर. सागर शिरगावे तुषाने फिरायचं जोरात लय चला. ओरडतो. ते आणि फिराय एवढं तुषान प्रेक्षक आहे. तुषाने फिरायचं प्रेक्षकानं खचा 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 खच भरकडे देखणं मैदान. कर्तृत्व नेतृत्व आणि धातृत्व म्हणजे शेखर भैया पाटील असं एक उमदं नेतृत्व आज आपल्या या कबड्डी स्पर्धेसाठी स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रात त्यांचे कार्यकर्ते अनेक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात असे शेखर भैया पाटील यांच्या व्यासपीठावर आगमन झालेला आहे. हा चौगुले साहेब आता खाली बसून घ्या. आणि अशी सुंदर आणि देखणं मैदान. चंगळा बोले कू असे हे मैदान. मी निवेदक राजेंद्र पाटील बारामतीकर आज या कबड्डीच्या मैदानात पाहतोय आपण आणि अनेक मान्यवर उपस्थिती राहत आहेत. शेखर भैया पाटील आजच्या प्रेक्षकांची नजर तुमच्यावर. मी सुद्धा बघितलं बॉडीगार्ड बघून मी सुद्धा विचारत पडलो. असे कर्तृत्व नेतृत्व म्हणजे तेरी संघ म्हणजे शेखर भैया पाटील असं उमदं नेतृत्व आणि भविष्यातील राजकारणातील कोणी हिरा म्हटलं तर उभं राहिलेलं आहे असं उत्तम व्यक्तित्व शेखर भैया पाटील. आणि खासदार मुन्ना महाडिक साहेब यांचे विश्वासू सहकार म्हणून शेखर भैया पाटील यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. आणि स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून हजारो तरुणांना जोडलं गेलं आणि स्वराज्य ग्रुपची निर्मिती केली की सर्वांचा विकास सर्वांगीण विकास प्रत्येकाच्या तरुणापाशी शेखर भैया पाटील यांचं काम पोहोचलं पाहिजे असं नेतृत्व म्हणजे शेखर भैया पाटील. आणि संस्थापक अध्यक्ष स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य राधानगरी तालुका अध्यक्ष खासदार धनंजय माडी युवाशक्ती प्रोप्रायटर बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कोल्हापूर चेअरमन गोकुळ दूध खासदार धनंजय माडिक दूध संघ सहकारी संस्था संस्थापक शेखर पाटील फाउंडेशन संचालक राजेश्री वृद्धाश्रम. मित्रांनो वृद्धाश्रम सुद्धा शेखर भैया पाटलांनी काढले. त्याच्या मागचं कारण काय माहिती का आपल्यातले हजारो तरुण शिकले. स्टेजवरची गर्दी कमी करा थोडीशी. आयोजन कमी स्टेजची मला मंडपवाल्यांनी सांगितलं स्टेजची क्षमता 30 लोकांची आपण झालोय 50. बराच वेळ झालाय. जयंती